मंडळी, पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामध्ये 8 महिन्यापूर्वी एक गोळीबार झाला होता कॉलेजच्या गेटच्या समोर. आणि त्या गोळीबारामध्ये एक युवक मृत झाला होता. आणि त्याच्यानंतर आता काही गेल्या दिवसापूर्वी इंदापूर तालुक्यातल्या खोरेची गावामध्ये अ, गोळीबार झाला होता. आणि खोरोची गावातल्या त्याच आरोपी राजू भाळे नावाच्या आरोपीनं जो सकाळी गोळीबार केला होता तो एका व्यक्तीच्या दिशेनं, आणि संध्याकाळी एका व्यक्तीचा खून केला. पण सकाळी फक्त गोळीबार केला होता. या दोन्ही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि दोन्ही गुन्ह्यामध्ये तो अटकेत होता. आता गंमत अशी झाली की इंदापूर तालुक्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला की खरे तर ही केस समजून घेतली पाहिजे. कारण लोकांच्या मनामध्ये असं निर्माण झालं आहे की खून करून सुद्धा आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. तशी घटना प्रत्यक्षात नाही. ही घटना काय आहे आपण समजून घेऊया. त्याआधी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब याच्या अगोदर केलं होतं, परंतु तो चॅनल दुसरा होता. हा चॅनल नवीन आहे, म्हणून ह्या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आमचा एखादा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपण शेअर करत जा, लाईक करत जा. तुमचा गैरसमज असू शकतो की सबस्क्राईब, शेअर, लाईक केल्यावर पैसे मिळतात. त्याच्यामुळे पैसे मिळत नाहीत, परंतु शेअर केल्यानंतर माहिती लोकांपर्यंत पोहोचते आणि लाईक केल्यावर आम्हाला ऊर्जा मिळते. म्हणून तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एखाद्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय मत मांडायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, कमेंट देऊ शकता. त्या कमेंटवर आम्ही उत्तर पण आपल्याला देऊ शकतो. तर नमस्कार, मी शिवकुमार गुनोरे. पाहताय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो, इंदापूर तालुक्यामध्ये जी काही 2 खून झाले होते, त्या 2 खुनाचं मॅटर आपण आता समजून घेणार आहोत की जामीन ज्या आरोपींना मंजूर झाला आहे ते आरोपी सहआरोपी होते. ज्यांनी प्रत्यक्षात मारले त्या आरोपींना जामीन मंजूर झालेला नाही. आता ती कशी गुंतागुंत हे आपण समजून घेणार आहोत. जर ही समजून नाही घेतलं तर सर्वसामान्य लोकांचा पोलिसांबद्दल संशय निर्माण होतो, न्यायालयाबद्दल संशय निर्माण होतो आणि सहज पुन्हा लोक म्हणतात काय खरं नाही कायद्याचं. असं नाही. त्यासाठी आपण समजून घेणं गरजेचं आहे. 8 महिन्यापूर्वी जो खून झाला होता कॉलेजच्या गेटच्या समोर, त्यामध्ये जे आरोपी अटकेत होते त्यातल्या 2 आरोपींना जामीन मंजूर झाला. आता लोकांना वाटतंय की ही खून करणारे आरोपींना जामीन कसा काय मंजूर झाला, तर ते प्रत्यक्षात ते तिथं हजर नव्हते. फक्त ते कटात सहभागी आहेत असं संशय आहे किंवा त्यांचं नाव घेतलं म्हणून त्यांना अटक झाली होती. म्हणून 8 महिन्यांनी त्यांना कोर्टानं जामीन मंजूर केला. कुठल्या कारणावर की तर ते प्रत्यक्ष मारायसाठी नव्हते. आणि ज्या आरोपींनी प्रत्यक्ष गोळ्या घातल्या त्या आरोपीला मात्र जामीन मंजूर झालेला नाही. हे प्रकरण आहे शिरसोडी गावच्या आरोपींचं, इंदापूरच्या कॉलेजच्या गेटच्या समोर झालेल्या गोळीबाराचं. आता आपण हे प्रकरण बाजूला ठेवूया. आपण इंदापूर तालुक्यातल्या खोरुची गावचं जे मॅटर आहे ते समजून घेऊया. त्या ठिकाणी आरोपी राजू भाळे यांनी सकाळी काही दिवसापूर्वी सकाळी त्याने एका हेगडकर नावाच्या माणसाच्या दिशेनं गोळीबार केला. त्या माणसाने तक्रार दिली आणि संध्याकाळी त्यांनी दुसऱ्या एका रामोशी समाजाच्या तरुणाचा खून केला. ह्या दोन्ही केसमध्ये तो राजू भाळे अटकेत आहे. परंतु जे गोळीबार झाला त्या केसमध्ये त्याला जामीन मंजूर झालेला आहे. खुनाच्या केसमध्ये जामीन मंजूर झालेला नाही, तो अटकेतच आहे. आता ह्या गोळीबाराच्या केसमध्ये कोर्टाने जामीन राजू भाळेला का दिला ते आपण समजून घेऊया. कारण कोर्टानं जरी पोलिसांनी 307 कलम लावलं असलं तरीसुद्धा कोर्टाने हे असं ग्राह्य धरलंय की जरी गोळीबार झाला असला तरी त्या फिर्यादीला किंवा तक्रारदाराला कुठलीही जखम झालेली नाही किंवा गोळी चाटून गेलेली नाही, तर हा हवेत गोळीबार झाला असा त्याचा अर्थ होतो. आणि हे कारण लावून कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे. म्हणजेच सर्वसामान्य लोकांनी खरं तर बातमीचं ऐकून किंवा कोणाच्या चर्चेतलं ऐकून, कोणाच्या लोकांच्या तोंडून ऐकून ह्या गोष्टी तुम्ही खऱ्या धरण्यापेक्षा तुम्हाला घटनेनं अधिकार दिलेला आहे. तुम्ही ह्या गोष्टी समजून घेऊ शकता किंवा कोर्टात कुठल्या कारणाने जामीन मंजूर झाला आहे आरोपीला हेच कोर्टात तुम्हाला माहिती मिळू शकते. किंवा पोलिसांनी सुद्धा कुठलं कलम लावलं आहे किंवा कुठल्या गुन्ह्याला कुठलं कलम लागतं, ह्या सामान्य गोष्टी सर्वसामान्य लोकांनी समजून घ्यायला पाहिजेत. म्हणजे तुमच्या मनातला संभ्रम निघून जाईल आणि कुणाचं तुम्ही ऐकणार नाही. स्वतःला हे ज्ञान असणं गरजेचं आहे. किंवा तुमच्या परिचयाचा एखादा वकील असतो, माहितीचा माणूस, त्याला तुम्ही विचारलं पाहिजे. पण होतंय काय, एक सांगतो, दुसरा ऐकतो, तो तिसऱ्याला सांगतो, चौथ्याला सांगतो, पाचव्याला सांगतो, 6वा म्हणतो हे खरं आहे. हे बरोबर नाही. तुम्ही माहिती घेतली पाहिजे, घेणं गरजेचं आहे. नाही तर
लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडेल, कायद्यावरचा विश्वास उडेल, न्यायालयाचा विश्वास उडेल. त्याच्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे. ज्या आरोपींनी प्रत्यक्ष खून केलाय त्या आरोपींना जामीन मंजूर झालेला नाही. सिरसोडीच्या मॅटरमध्ये आरोपीला जामीन मंजूर झाला आहे. आणि खोरोचीच्या मॅटरमध्ये राजू भाडेंनी 2 गुन्हे केले दिवसात. सकाळी गोळीबार केला दुसऱ्या माणसाच्या अंगावर आणि संध्याकाळी एका माणसाचा खून केला. ज्या खुनामध्ये ते अटकेत आहे त्याला जामीन मंजूर झालेला नाही. गोळीबाराच्या केसमध्ये जामीन मंजूर झालेला आहे. समजून घ्या. पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.